वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून 40 लाखांना गंडा. मंत्रालयात ओळखीचा बनाव. जत पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. मंत्रालयात ओळखीचा बनाव करून वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत येळवी तालुका जत येथील एका कुटुंबाची तब्बल 40,54,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि निशा सगरे पूर्ण पत्ता अज्ञात यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सुद्धा कुंभार यांनी तालुक्यातील एका कुटुंबाची 40 लाखांची फसवणूक केली होती. त्याच्या विरोधात हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत आनंदा सुखदेव आवटे राहणार येळवी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. एप्रिल 2023 रणजित कुंभार यांनी आवटे यांच्याशी संपर्क साधून येळवी परिसरात जमीन खरेदीसाठी मदत मागितली होती. त्यावेळेस त्याने स्वतःचे मंत्रालयात संबंध असल्याचे सांगून आपण मंत्रालयातील विविध परवानग्यांची कामे करत असल्याचे सांगितले. दरम्यान आवटे कुटुंबाने वाईन शॉप सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याने शासनाकडून परवाना मिळवून देतो असे सांगून कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर वाईन शॉप नावाने परवान्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत मंत्रालयातील अधिकारी डिपॉझिट कर, कार्यालयीन खर्च, कर्ज प्रक्रिया आदी कारणे पुढे करून वेळोवेळी आवटे कुटुंबाकडून फोनपे तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले. रणजित कुंभार यांच्या फोनपे खात्यावर 14,64,000 रुपये तर त्याच्या सांगण्यावरून निशा सगरे हिच्या स्कॅनरवर 50,000 रुपये पाठवण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.